मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असणार आहे। सगळेजण सांगतात हे यूज करा, ते यूज करू नका। यूट्यूबमध्ये काय करायचं, काय नाही करायचं, काय केल्यावर यूज कंटेंट येतो, काय केल्यावर चॅनल डिमॉनिटाईज होतं, काय केल्यावर काय होतं, हे प्रत्येक छोट्या क्रिएटर्सला किंवा नवीन यूट्यूबवर व्हिडिओ बनवणाऱ्याला सगळ्यांनाच कन्फ्युजन असतं। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळीकडे सध्या पूर्ण जगामध्ये म्हटलं तरी चालेल तर एकच सध्या खूप ट्रेंडिंग चालू आहे, ते म्हणजेच AI। तर एआयमुळे काय होईल की सगळ्यांचे जॉब जातील। जिथे 10 माणसांची 15 माणसांची गरज होती तिथे 3-4 माणसांमध्ये काम होईल जर AI यूज करायला लागलो तर असे खूप सारे असे विषय सगळीकडेच आपल्याला बघायला मिळतात। पण जेवढं AI वाईट आहे तेवढंच AI चांगलं सुद्धा आहे, जर तुम्ही त्याचा योग्य रीतीने वापर केला तर। आणि जर तुम्ही तसं किंवा जे जिथं टर्म्स अँड पॉलिसी ज्या आहेत तर त्या आपण त्यांच्या पार गेलो तर मग AI आपल्याला धोका देऊ शकतं। तर त्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे की यूट्यूबवर व्हिडिओ बनवताना किंवा यूट्यूबमध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर किंवा मग काही तुम्हाला यूट्यूबसाठी हेल्प हवी असेल तर AIचा वापर तुम्ही कशा प्रकारे करू शकतात आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी करू शकतात। तर खरं तर ना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच AIचा वापर केला तर चॅनल डिमॉनिटाईज होत नाही। तर कसं, तुम्ही जर तशी यूट्यूबवरती जर AI वरून म्हणजे ChatGPT वरून घेतलेली स्क्रिप्ट किंवा इमेजेस, व्हिडिओ, ऑडिओ हे जर तुम्ही घेतले तर आणि तसे जर यूट्यूबवरती तुम्ही कंटिन्यू अपलोड करत आहात तर ऑफकोर्स तुमचं चॅनल डिमॉनिटाईज होईल का, किंवा त्यावरती रियूज कंटेंट येईल। जरी ते मॉनिटाईज असलं तरी ते डिमॉनिटाईज परत होतं, कारण की त्यावरती तुम्ही तुमचं स्वतःचं कंटेंट काहीच दाखवत नाहीये। ऑलरेडी तुम्ही जे टाकलेलं आहे ते एखाद्याने आणखी टाकलेलं असेल किंवा ते ऑलरेडी गुगलवरनं घेतलेलं आहे आपण म्हणजेच AI वरनं घेतलेलं आहे, तर ऑफकोर्स त्याच्यामध्ये आपली काही मेहनत नाही आहे, त्यामुळे मग ते चॅनल तर डिमॉनिटाईज होणारच आहे। पण हो, याच्याच उलट जर तुम्ही चॅनल म्हणजे यूट्यूब चॅनल करता किंवा एखाद्या पर्टिक्युलर व्हिडिओ करता, जर स्क्रिप्ट घेतली यूट्यूबसाठी एखाद्या व्हिडिओसाठी, पण ती स्क्रिप्टसुद्धा कशी पाहिजे की तशी स्क्रिप्ट नको, त्यामध्ये पण तुम्ही थोडंसं तुमचं मनाचं किंवा काही थोडंसं असं काहीतरी बोलायला हवं। आणि ते चालेल, स्क्रिप्ट घेतली तर एक वेळ चालेल समजा, कारण की आपला ऑडिओ आपला असेल, व्हिडिओ आपला असेल, फक्त जी स्क्रिप्ट आहे रायटिंगची तर ती स्क्रिप्ट आपण स्वतः म्हणजे यूट्यूब थोडीशी इन्फॉर्मेशन म्हणा काही म्हणा तर ती आपण यूट्यूबकडून घेतलेली असेल तर ती चालू शकते। पण त्याच्याच उलट जर तुम्ही स्क्रिप्ट पण तिथनं घेताय, फोटोज पण तिथून घेताय, व्हिडिओ पण तिथून घेताय, ऑडिओ पण तिथून घेताय, सगळं जर तिथून घेताय आणि फक्त तुम्ही जर इन शॉर्टमध्ये किंवा कशामध्ये ते सगळे फोटो कलेक्ट करून तशी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करताय, मग ते काही पॉसिबल नाही। त्यामुळे चॅनल डिमॉनिटाईज होईल किंवा रियूज कंटेंट येईल, या दोघांपैकी काहीतरी तर येतं म्हणजे येतच, आणि तिथंच आपलं जे अर्निंग आहे तर ते पूर्णपणे बंद होतं। त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे ते म्हणजेच जर तुम्हाला थंबनेल बनवता येत नसेल, राईट, थंबनेल बनवता येत नसेल तर तुम्ही ChatGPTचा वापर करून थंबनेल बनवू शकतात। आता ChatGPT ना एवढं ट्रेन केलेलं आहे, म्हणजे जे मॉडेल वगैरे आहे ChatGPTचं मॉडेल जे आहे ना ते एवढं ट्रेन मॉडेल आहे की जर तुम्ही त्याला इवन नॉर्मल आपल्या मराठी भाषेत, हिंदी भाषेत, तुम्ही जी भाषा तुम्हाला माहिती आहे त्या भाषेमध्ये जरी तुम्ही त्याला टेक्स्ट दिलात की मला म्हणजे तुम्हाला जर समजा आता मला जर टेक्निकल चॅनल वरती म्हणजे आज माझा हा व्हिडिओ टेक्निकल चॅनलवरती आहे आणि जर मी त्याला सांगितलं की मी याच्यावरती माहिती अशी सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये, आणि तुम्ही जर तुमचा फोटो असा किंवा असा काहीतरी करून किंवा असा एकदम शॉकवाला असा जर काहीतरी टाकला तर तुम्हाला तो म्हणजे स्वतःचा फोटो पण येईल आणि प्लस तुम्हाला जे थंबनेलला जे टेक्स्ट पाहिजे ना प्रॉपर ते सुद्धा टेक्स्ट तो ऑटोमॅटिकली होऊन देईल। आणि जर तुम्हाला टेक्स्ट नको असेल तर तुम्ही त्याला तसं सुद्धा सांगू शकता की मला फक्त थंबनेल बनवून दे विदाऊट टेक्स्ट, म्हणजे त्यावरती कुठलाही टेक्स्ट लिहून देऊ नको,
मग तुम्ही ते इन शॉर्टमध्ये तो टेक्स्ट स्वतः लिहू शकता, असं सुद्धा करू शकता. किंवा मग तुम्ही स्वतःचा फोटो वगैरे टाकून सगळं करून टेक्स्ट रेडी करून जरी तुम्ही तसाच तसा व्हिडिओ नॉट व्हिडिओ तसाच तसा थंबनेल जरी तुम्ही डाउनलोड केला आणि तो जरी तुम्ही यूट्यूबवर टाकला ना, तरी तुमचं चॅनल डिमॉनिटाईज होणार नाही. ही दुसरी गोष्ट. तर म्हणजेच कुठं वापर करायला हवा, की जर तुम्हाला थंबनेल हवं आहे, डिस्क्रिप्शन हवं आहे, किंवा मग कीवर्ड्स हवेत, हॅशटॅग्स हवेत, किंवा मग टायटल्स एकदम अट्रॅक्टिव्ह हवं असेल, जर तुम्हाला ते योग्य भाषेमध्ये तुम्हाला मराठीमध्ये लिहिता येत नसेल, तर तुम्ही ChatGPTचा वापर करून हे सगळं काही मिळवू शकता. आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं तुमचं चॅनल जे आहे तर ते डिमॉनिटाईज होणार नाही, किंवा मग रिव्ह्यूज कंटेंटसुद्धा त्यावरती येणार नाही. पण हो, हे सुद्धा आहे की तुम्ही जे थंबनेल टाकलेलं आहे तेच तुमच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही त्याच्याशी रिलेटेड बोललेले पाहिजे. नाहीतर तुम्ही थंबनेल काहीतरी टाकलंय आणि बोललात काहीतरी वेगळंच आहे असं पण नको. तर ही एक मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजेच की यूट्यूब AI वरती आता बरेचसे जण व्हॉईस वगैरे करतात. तर व्हॉईसचं जे ऑप्शन आहे ना, तर ते आपण यूज करू शकतो. पण तसाच तसा व्हॉईस आपण घेऊन करू शकत नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं. हां, जर आता मी जर बोलते आणि ह्या आवाजाला मी AIचा व्हॉईसमध्ये कन्व्हर्ट केलं आणि ते जर मी माझ्या व्हिडिओ क्लिपला लावलं, किंवा मग एखादा व्हिडिओ रेकॉर्ड शूट करते तर त्यावरती लावलं, तर त्यावरती केलं ना, तर तरी तेव्हासुद्धा चालेल. म्हणजे त्यावरती तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे व्हॉईस वगैरे सिलेक्ट करून तुमचा व्हॉईस जो आहे तर तो AIमध्ये कन्व्हर्ट करू शकतात. कारण की तुमचा जसा आवाज आहे तसा सेम आवाज तर दुसऱ्याचा नसेल, जरी AIचा यूज केला तरी. त्यामुळे मग तो ऑप्शनसुद्धा आपण यूज करू शकतो. तर ॲट द एंड आपण कुठल्या ठिकाणी यूज करू शकतो, तर सगळ्यात पहिले म्हणजे आपण AIवरनं थंबनेल बनवू शकतो. जर थंबनेल आपलं छान असेल तर लोक आपले व्हिडिओवरती म्हणजे थंबनेल बघून क्लिक करतात. त्यानंतर दुसरं ऑप्शन म्हणजेच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला हवा, त्यामुळे थंबनेल, टायटल, कीवर्ड्स आणि हॅशटॅग्स हे जे आहेत ना, तर हे सगळ्यात मेन असतं. तर ते दुसरं ऑप्शन आहे की जे तुम्ही ChatGPTवरनं घेऊ शकतात. आणि त्यानंतर तिसरं ऑप्शन म्हणजेच तुमचं व्हॉईस. जर तुम्ही तुमचा व्हॉईस तुम्हाला आवडत नसेल, किंवा मग काहीतरी एक वेगळं बनवायचं असेल, आता बरेचसे जण असं वेगवेगळा व्हॉईस वगैरे करतात. आता ते रिॲलिटीमध्ये त्यांचे व्हॉईस तर तसे नसतात, पण ते AIचा वापर करून तसे ते करतात. पण त्यांची जी व्हिडिओ क्लिप असते किंवा व्हिडिओ असतो तर तो एकदम रिअल असतो, त्यांचा स्वतःचा कंटेंट असतो तो, त्यामुळे तो चालतो. तर अशा प्रकारचे जे हे 3 ते 4 आहेत ना, एक थंबनेल, हॅशटॅग, कीवर्ड्स, त्यानंतर मग आपलं पूर्ण जे थंबनेल आहे फोटोसहित तर ते वालं, आणि तुमचा व्हॉईस, हे जर तुम्ही त्यावर यूट्यूबच्या व्हिडिओवरती जर AIचा वापर केला ना तरीसुद्धा चालतो. आणि तुमचं चॅनल जे आहे तर ते उलट जास्त चांगलं ग्रो होतं. तर असं नाही की AIचा जेवढा वापर वाईट आहे तेवढाच चांगलासुद्धा आहे. पण कुठल्या ठिकाणी कशा प्रकारे आपण त्याचा वापर केला की आपल्याला त्याचा फायदा होईल, तर हे आपल्याला कोणीच सांगत नाही. आणि आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की जर ChatGPTवरनं आपण थंबनेल घेतलं आणि जर ते आपण यूट्यूबवरती टाकलं तर मग आपलं चॅनल डिमॉनिटाईज होईल. तर असं नाही. तुम्ही स्वतःचा, आता इव्हन जर तुम्ही स्वतःचं काही ब्लॉग बनवताय तर तुम्ही मल्टिपल फोटो द्या ChatGPTला. आणि त्यानंतर मग तुम्ही त्याला सांगा की मला यांच्यावरती मी ह्या व्हिडिओमध्ये असं बोललेली आहे जसं. आणि समजा आता जर तुम्ही एखादी रेसिपी बनवली तर तुम्ही त्याला सांगा की मी ही मशरूम मसाला किंवा मग एखादं कशाची तरी रेसिपी बनवलेली आहे, ही भाजी बनवलेली आहे, अशी भाजी बनवून दाखवलेली आहे, तर त्याच्यासाठी मला तू ॲट्रॅक्टिव्ह थंबनेल छान असं बनवून दे. तर तो छान अशा इमेजमध्ये स्वतःचीच आपली जी इमेज असते तर ती रेसिपीची अपलोड करायची ChatGPTवरती. आणि त्यानंतर मग तो आपल्याला छान अशी इमेज तयार करून देतो. इवन त्याला आपण फॉर्मॅटसुद्धा द्यायचा की 16:9च्या फॉर्मॅटमध्ये दे मला. तर तो करेक्ट फॉर्मॅटसुद्धा आपल्याला देतो, जेणेकरून जे आपलं थंबनेल असतं तर ते अगदी परफेक्ट असं आपल्या बॅनर म्हणतो किंवा थंबनेल म्हणा, तर त्यामध्ये परफेक्ट बसतं त्या फ्रेममध्ये. आणि मग आपला जो व्हिडिओ आहे तर तो सगळ्यात आधी अट्रॅक्ट कशाने होत असेल, तर तो सगळ्यात आधी अट्रॅक्ट होतो ते म्हणजेच थंबनेलमुळे. तर त्याला खूप असा आपल्याला फायदा होतो.
तर अशी होती ही इन्फॉर्मेशन. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील ना तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्यांची नक्की उत्तरं देईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.